या राजा भाऊ या. नमस्कार या नमस्कार. बऱ्याच दिवसांनी येणं झालं घरी. हो ना. या परवा चालली आहे प्रभा. हो प्रभाकडे सर काम होतं. म्हणूनच तर तुम्हाला निरोप पाठवला होता. आता ती तुमच्या प्रश्नांची मनसोक्त उत्तर देऊ शकेल. शेतीचा भरपूर अभ्यास झालाय तिचा. या या अगं पोरी, राजा काका आलेत बघ. अरे राजा काका, ये ये. नमस्कार. यशस्वी भव. कसे आहात तुम्ही? आम्हाला काय धाड भरली पुरी. या 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 या. अरे लक्ष्मीबाई तुम्ही इथं नमस्कार. काय काम काढलं आमच्या लेखीकडे? ते शेतीबद्दल काही प्रश्न होते, म्हटलं विचारावं प्रभाला. अगं पोरी, बसा की लक्ष्मीबाई बसा. तुला सांगतो, शेतीची कामं असो, बँकेची कामं असो किंवा मंडळाची कामं असो, राजा भाऊंचं काम एक नंबर असतं. आपल्या गावचा आदर्श आहेत ते. सरपंच तुम्ही काहीही म्हणा, राजाभाऊच आपल्या गावचा कणा. नाही नाही, हा सगळा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे बरं का. आता बघा, आता आपली लेख आली आहे की नाही, मग इथून पुढे सगळ्या गोष्टी तिला विचारूनच करायच्या. काय बरं का प्रभा, हा आमचा सदाशिव, याला पण तुला काही प्रश्न विचारायचे. बसा. काका, तुम्ही कसले प्रयोग करताय आम्हाला सांगा तरी. अगं प्रभा, गेले काही महिने आहे ना, मी ॲडज्युएंट बद्दल खूप ऐकतोय. त्यातले एक दोन प्रकार मी वापरले सुद्धा. बरं. पण त्याबद्दल अजून सविस्तर माहिती हवी आहे ग. कारण ॲडज्युएंट आहे ना, शेतीसाठी खूप उपयुक्त आहे असं ऐकून आहे मी. काका, मग असं असेल तर आपल्या गावासाठी फायदाच होईल की त्याचा. तुम्ही आज खूप महत्त्वाच्या टॉपिकला हात घातलाय. आत्ताच्या काळात ॲडज्युवंटचा वापर योग्य प्रकारे करणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे. माझं पण तेच म्हणणं आहे. हवा आपले काका देवाचा धावा केल्यासारखं सारखं ॲडज्युवंटचं नाव घेत असतात. काहीच हरकत नाही. माझं काय म्हणणं आहे, आज या विषयावर सविस्तर चर्चा करू आणि पुढे संपूर्ण गावालाही यामध्ये सामील करून घेऊ. चालेल ना? चालेल की 100%. बरं, मग मला सांगा, ॲडज्युवंट म्हणजे नक्की काय? हेल्पर, असिस्टंट. ॲडज्युवंट म्हणजे मदत करणारा एक सहाय्यक. असं कोणतीही गोष्ट चांगली व्हायला मदत करतं ते ॲडज्युवंट. म्हणजे तुम्ही स्प्रेमधून औषधं देता, ड्रिपमधून औषधं देता, खतं देता, या सगळ्याचा उत्तम परिणाम व्हायला हवा म्हणून वापरावं लागतं ते ॲडज्युवंट. अच्छा, इतकं सगळं असतं तर. मावशी, पूर्वा केमटेक कंपनीनं 4 दर्जेदार ॲडज्युवंट्सची एक मालिका काही वर्षांपूर्वी बाजारात आणली आहे. पूर्वा, बरोबर, मी सुद्धा वाचलंय बरं काय. आता हे बघा, तुम्ही हे असं वारंवार स्प्रे करता, बरोबर? बाई बाई बाई, सारखी करावी लागते ग बाई फवारणी. त्यातून तुम्ही कीटकनाशकही फवारता. हो, कधी कधी 5-5, 6-6 वेळेला फवारणी केली तरी कीड राहतेच. आता तर कीड पण मरेनाशी झाली. मग आता तुम्ही म्हणाल की औषधच डुप्लिकेट होतं. हो, असतातच डुप्लिकेट. नाही काका, असं काहीच नाहीये. तुम्ही कितीही औषध मारलं ना तरी ते पानावर टिकूनच राहत नाही. ते गळून जातं आणि मग कीड तशीच राहते. मग आता औषध कसं टिकवायचं बा पानावर? सोपं आहे, ॲडज्युवंट वापरायचं. बरोबर. यासाठी औषधाबरोबर वापरायचं सेवर, पूर्वा केमटेकचं सेवर. आणि म्हणून सेवर आहे ॲडज्युवंट, स्प्रे ॲडज्युवंट, म्हणजे एक प्रकारचं स्टिकर. कळलं? अच्छा. विशेष म्हणजे खरीपाच्या हंगामात कितीही पाऊस येऊ द्या, गुळगुळीत पानांवर देखील औषध घट्ट चिटकून राहतं आणि गळून जात नाही. अरे सेवर तर आम्ही खूप वर्ष वापरतोय. खूप उपयुक्त आहे बरं का ते सरपंच. माहिती आहे मला पण. आमच्याकडे पण खूप वर्षापासून वापरतात सेवर. याला म्हणतात का ॲडज्युवंट? काखेत कळसन गावाला वळसा असं झालंय. आता औषध सगळीकडे सारखं पसरलं गेलं पाहिजे. किडीच्या आत जाऊन कीड मरायला पाहिजे, बरोबर? पेनिट्रेट व्हायला पाहिजे. बरोबर. त्याच्यासाठी एक दुसरं स्प्रे ॲडज्युवंट असतं, त्याला म्हणतात ॲक्टिवेट. ॲक्टिवेट काय काम करतं ते? ते काय करतं तर पानाच्या खालून वरून औषध सगळीकडे समान पसरवतं आणि खोलपर्यंत जाऊन किडीचा नायनाट करून टाकतं. घ्या चहा, घ्या सगळे चहा. आता आणखी एक महत्वाचा ॲडज्युवंटचा प्रकार आहे. आधी चहा घेताय की सांगू? अरे सांग की. आपण जे पाणी वापरतो ना फवारणीसाठी, त्याचा पीएच फार महत्वाचा असतो. पीएच म्हणजे काय, कोण सांगेल? सामू 5.5 ते 6.5 पाहिजे. एवढंच माहिती आहे बाई मला. आपल्या विहिरीतल्या पाण्याचा पीएच 7 ते 7.5 असा काहीतरी असतोय ना. तो कोण मोजणार, कसा मोजणार, त्याचं काय एवढं महत्व आहे, हे सगळं माहिती पाहिजे ना आपल्याला. हो ना बाई. सामू जर जास्त असला तर तुमच्या फवारणीचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे त्याच्यासाठी वापरावं लागतं ते पीएच बॅलन्सर. बॅलन्सर काय काम करतं ते? बॅलन्सर म्हणजे समतोल राखणारं. त्याचं नाव आहे डेकोरस. डेकोरस. आपण जे पाणी औषध फवारणीसाठी वापरतो ना, त्याचा जर सामू जास्त असेल
तर फवारणीतल्या रसायनांचं विघटन होतं आणि मग त्याचा काही उपयोगच होत नाही. पण मग बरेच लोक 3-4 पेस्टिसाइड्स एकत्र करून फवारतात ना, म्हणजे खूप रसायनं एकत्र होतात ना. पण तसं नाहीये काका. आता हे बघा, पाण्याचा सामू जर 6.5च्या वर असेल तर त्या रसायनांची पावरच संपून जाते, म्हणजे कीड तशीच. म्हणजे वेळ वाया, औषध वाया आणि कीड आहे तशीच. तेलही गेलं आणि तूपही गेलं असं झालंय आता. फवारणीचं मिश्रण स्थिर राहायला पाहिजे ना, म्हणून हे डेकोरस. आता स्प्रे ॲडज्युवंटचा शेवटचा प्रकार राहिलाय, सांगू? हो सांगा की. आपल्या सगळ्यांच्या शेतात ड्रिपच्या नळ्या आहेत ना. आता ड्रीप तर एकदम कॉमन झालंय प्रभा, सगळ्यांकडे असतं. अहो पण ते चोकअप होतात तो सारखे. त्याच्यामध्ये क्षार जमा झाले ना की त्या चोकअप होतात आणि तुम्ही कितीही औषध दिलं किंवा पाणी दिलं तरी ते कमीच येतं. मग तुम्ही काय करता मावशी? आम्ही ऍसिडने साफ करतो. अहो तिथेच तर चुकतो आपण. ऍसिडमुळे पाण्याची आम्लता वाढते आणि मातीतली पोषण द्रव्य नाहीशी होतात. मग पिकाच्या वाढीला मदत करणारे सूक्ष्मजीव पण मरत असतील की. असं समजा की पिकांच्या मुळांना पण चटके बसतात, त्यामुळे पिकाची वाढच होत नाही, म्हणून पीकच वाढत नाही. अरे बापरे, मग ड्रीप काय तसंच राहू द्यायचं का पोरी? नाही पप्पा, ड्रिप मोकळं करण्यासाठी जे ॲडज्युवंट असतं त्याला म्हणतात ड्रिप क्लीनर, म्हणजेच ड्रिप सेवर. ऍसिडच्या ऐवजी ड्रिप सेवर वापरायचं. त्याच्याने सगळे क्षार पण निघून जातात आणि नोझलही मोकळे होतात. म्हणजे ड्रीप एकदम क्लिअर. करेक्ट. त्यामुळे पिकांचं होणारं नुकसानही थांबतं आणि पीक एकदम छान डौलदार येतं. अरे वा प्रभाताई, पिकांसाठी तू तर संजीवनीच दिली ग ऍडज्युएंटचे प्रकार सांगून. आंधळा मागचा एक आणि देव देतो 2. बघा. आणि ऐका, ॲडज्युवंट्स हे काही औषध नाहीये, ते औषधांचा पूर्ण उपयोग होण्यासाठी आपली मदत करतं. समजलंय ना काका? आता मला चांगलंच समजलंय ॲडज्युएंट बद्दल. आता पुन्हा सगळे माझ्या हातचा चहा घेणार ना? मला चालेल. हो, पण अर्धा कप बरं का, आणि तुझ्याच हातचा. शेतकरी बंधूंनो, बचत करणं म्हणजेच पैसे कमावणं. औषधांची फवारणी करताना थोडं जरी औषध वाया गेलं ना तर मजुरी, प्रत्यक्ष औषधांचे परिणाम आणि औषध वाया जाणं असं मोठं नुकसान होत असतं. औषधाच्या प्रत्येक फवारणीत जर स्प्रे ॲडज्युएंट्स वापरलं तर फवारणी तर चांगली होतेच, पण औषधाची बचतही होते. औषधांची बचत म्हणजेच पैशांची बचत. आणि हो शेतकरी बंधूंनो, फवारणी करताना सुरक्षा किट वापरायला विसरू नका. हा, शेतीबरोबरच कुटुंबाचं रक्षण हेच तर आहे चांगल्या शेतकऱ्याचं लक्षण. सेवर, ॲक्टिवेट, डेकोरस आणि ड्रीप सेवर यांच्यातर्फे जनहितार्थ.